नागपूर शहरात प्लास्टिक पन्नीच्या सौद्यावरनं झालेला वाद थेट प्राणघातक हल्ल्यात रूपांतरित झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे। नागपूर शहरातील एका व्यापारी व्यवहारादरम्यान प्लास्टिक पन्नीच्या संदर्भातील सौद्यावरून 2 गटांमध्ये वाद झाला। हा वाद इतका वाढला की व्यवहारात झालेल्या मतभेदांचा राग मनात धरून आरोपींनी एका व्यक्तीवर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला। घटनेनंतर जखमी व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले। सीसीटीव्ही मध्ये हल्ल्याचा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे कैद झाल्याने पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्यात यश आले। पोलिसांनी त्वरित कारवाई करत या प्रकरणातील 3 आरोपींना अटक केली आहे। सध्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणातील इतर बाबींचाही तपास पोलीस करीत आहेत। फिर्यादी रमजान गफूर खान वय 43 वर्ष, राहणार पिली नदी, हे आपल्या दुकानात असताना यातील आरोपी जे आहेत त्यांच्या सोबत प्लास्टिक जी पन्नी आहे याच्या सौद्यावरून थोडासा वाद झाला आणि त्या वादातून यांनी जे आरोपी आहेत त्यांनी त्यांच्यावर लाकडी दांडा आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केला। आरोपी आहेत शेख एजाज वल्द शेख अजीज वय 32 वर्ष, शेख मोहसिन वल्द शेख अनीस वय 30 वर्ष आणि शेख जिशान वल्द शेख अनीस हे 26 वर्ष, तिन्ही राहणार आदमशाह चौक मोमिनपुरा यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत। सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग श्री शिवाजी राठोड सर आणि माननीय झोन 5 परिमंडळचे उपायुक्त श्री निकेतन कदम सर, तसेच ACP कळमना विभाग श्री रोहित पवार सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। 3 आरोपी अटकेत आहेत, तपास सुरू आहे। आरोपींचा रेकॉर्ड नाही, यापूर्वी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत, पण 25 तारखेपर्यंत आपल्याला रिमांड मिळालेला आहे। सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत। व्यापारी वादातून हिंसक प्रकार घडत असल्याच्या घटना चिंताजनक आहे। नागपूर पोलिसांनी वेळेत कारवाई करत आरोपींना अटक केली असली तरी अशा घटना टाळण्याकरिता कायद्याचा धाक आवश्यक असल्याचे चित्र दिसत आहे।